मस्त खुसखुशीत आणि बेकरी स्टाईल ओव्हन किंवा अंडं न वापरता तसंच ईस्टचाही वापर न करता हे डोनट्स आपण आज बनवणार आहोत. तर मैत्रिणींनो, अजूनही जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की द्या. मी इथे 2 कप मैदा घेते. मैदा आपल्याला व्यवस्थितपणे चाळून घ्यायचा आहे. त्याचसोबत मी त्यामध्ये आता पाव कप मिल्क पावडर घालते. मिल्क पावडरमुळे खुसखुशीतपणा छान येतो, पण हे ऑप्शनल आहे. आता आपण त्यामध्ये अर्धा कप पिठी साखर घालतोय. अर्धा चमचा बेकिंग पावडर घातलेली आहे आणि 1 पॅकेट मी इनो फ्रूट सॉल्ट घालते. जर तुम्ही इनो वापरू इच्छित नसाल तर तुम्ही अर्धा चमचा खायचा सोडा वापरू शकता, पण सोड्यामुळे थोडासा वास येऊ शकतो, त्यामुळे मी इथे इनोच वापरलेला आहे. आता मी इथे पाव कप तूप अशा प्रकारे मेल्ट करून घेतलेलं आहे. तुम्ही हवं तर तेलाचाही वापर करू शकता किंवा बटरसुद्धा थोडं मेल्ट करून घेऊ शकता. आणि अर्धा कप दही मी घुसळून घेतलेलं आहे. आता आपण हे सगळं मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया आणि याला आपण हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे. अगदी गरज लागली तर थोडं थोडं पाणी आपण वापरू शकतो. जास्त घट्ट असं आपल्याला हे मळून घ्यायचं नाही आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता, पाण्याचा वापर न करताच आपलं मिश्रण हे अशा प्रकारे मॉइश्चर पकडलेलं आहे. पाणी वापरायची अजिबात गरज लागणार नाही आहे. शिवाय यामध्ये आपण ईस्ट वापरलेलं नाही आहे किंवा सोडाही वापरलेला नाही आहे. अंड्याचा तर वापर नाही केला. तर हे आता आपलं डोनटचं मिश्रण तयार आहे. याला भिजत ठेवण्याची वगैरे अजिबात गरज नाही आहे. आता तुम्ही इथे बघू शकता, हे व्यवस्थित असं मिश्रण आपलं तयार आहे. आणि आता आपण याचे थोडेसे मोठ्या आकाराचे गोळे बनवून घेऊयात. तर इथे मी अशा प्रकारे एक गोळा करून घेतलाय. थोडासा मोठाच आहे आणि तो असा मी जाडसर लाटून घेते. साधारण 1 सेंटीमीटर थिकनेस आपल्याला ठेवायचा आहे आणि एका बर्नीच्या झाकणाने मी अशा प्रकारे हा एक गोल कट करून घेते. मध्यम आकाराचे साधारण 20 ते 25 डोनट्स इतक्या प्रमाणात तयार होतात. आता मधल्या होलसाठी मी इथे औषधासोबत जी कॅप येते ती वापरलेली आहे आणि हा मधला भाग सुद्धा आता आपण कट करून काढून घ्यायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता, हे आपले डोनट्स आता कट करून झालेले आहेत. गॅसवर मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तर अगदी मीडियम ते लो फ्लेमवरच आपल्याला यांना तळून घ्यायचं आहे आणि एकाच वेळी भरपूर अशी गर्दी करायची नाही आहे कढईमध्ये. तर तुम्ही इथे बघू शकता, तेलात सोडल्याबरोबर अगदी काही सेकंदातच हे डोनट फुलून वर आलेले आहेत. आणि आता हे आपण दोन्ही बाजूने तळून घ्यायचे आहेत. छान फुललेले आहेत हे. शिवाय पटकन बनतात, जास्त वेळाची सुद्धा गरज नाही आहे. छानच अगदी सोनेरी कलर आलेला आहे याला. तर इथे तुम्ही बघू शकता, अतिशय सुंदर असं गोल्डन ब्राऊन कलर हा दिसतोय आणि हे आपले डोनट आता तयार आहेत. तर हे आता आपण काढून घेऊया.
आणि मी बाकीचे सुद्धा डोनट्स बनवून घेते. हा माझा मोठा मुलगा अर्श मला हे डोनट बनवण्यासाठी मदत करतोय. खूपच सुंदर पद्धतीने त्याने हे कट केलेले आहेत. शिवाय थिकनेस सुद्धा अगदी व्यवस्थितपणे 1 सेंटीमीटर इतका ठेवलेला आहे. तुम्ही सुद्धा हे नक्की घरी ट्राय करून बघा. आता आपण हे सर्व कसं करायचं ते बघूया. तर एका बाउलमध्ये मी डार्क चॉकलेट आणि थोडंसं क्रीम मेल्ट करून घेतलेलं आहे. तुम्ही हवं तर चॉकलेट सिरपचा सुद्धा उपयोग करू शकता. आणि इथे तुम्ही बघू शकता आतून खूपच जाळीदार आणि खुसखुशीत असे हे डोनट्स रेडी झालेले आहेत. शिवाय तेलकटही जास्त झालेले नाही आहेत. आणि मध्ये होल न करता मी अशा प्रकारचा एक डोनट इथे बनवला होता. आता तुम्ही डायरेक्ट सुद्धा यामध्ये डीप करू शकता. पण जर तुमचं चॉकलेट क्रीम थोडंसं पातळ असेल तर हे साईडने थोडंसं गळू शकतं किंवा बाहेर येऊ शकतं. त्यामुळे थोडं वेस्ट होतं. म्हणून मी अशा प्रकारे चमच्याने इथे याला कोटिंग करून घेते. आणि आता आपण यावर थोडेसे छोटे छोटे स्प्रिंकलर्स घालणार आहोत. मी इथे सिल्वर बॉल्सचा वापर केलेला आहे. तुम्ही वेगवेगळे स्प्रिंकलर्स वापरू शकता. तर मैत्रिणींनो, हे आपले मस्त खुसखुशीत असे डोनट्स रेडी झालेले आहेत. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा. अशाच एका मस्त आणि नवीन रेसिपीसोबत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.